तर गुरु जोशी आणि रुपेश जोशी जुनोंबोलीच्या यांना विनंती करतो, या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. रियांश माफारी यांच्याकडून 3 षटकार चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. गेम ऑन. 10:40 झाले. थोडंसं आपण टेक्निकल प्रॉब्लेम होता, त्यामुळे स्पर्धा सुरू आपण उशीर होते. दोन्ही संघाचे आपण 12व्या खेळाडू देखील त्यांचं देखील हार्दिक स्वागत. गोलंदाजी संजय येतोय, पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय. स्ट्रायकिंगला बॅटिंग आपण पाहू शकता यावेळेला सुभाष मुंडे उर्फ शिबू. पहिला चेंडू डान्सिंग डावच्या माध्यमातून खेळायचा तर यावेळेला व्यवस्थित चेंडू मिडल होत नाही. एक धाव इथे कंप्लीट केली जाते लेग बायच्या स्वरूपात आणि खातं उघडलं जातंय मुठागाव 40+ संघाचं. आज आमच्या सोबत आपण तर थोड्याच वेळात जॉईन होतील नितीन काळन, त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. श्रद्धांजली चषक आपण 40+चा महासंग्राम आपण आता सुरू झाला आहे. पहिलाच दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिला सामना. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहू शकतो हरेश. संजय राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारत होता आमच्या समाज कक्षा इन करून. बॅकफुट गेले, कट केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. प्रत्येक चौकारासाठी देखील आपण बघितलं तर रियांश मापारी यांच्याकडून आपण तर 100 रुपये आहेत. धन्यवाद दादा. पहिला खेळाडू कोण ठरतो 100 रुपये पटकावणारा? संजय. हा चेंडू पहिला मानकरी ठरतोय तो म्हणजे आपण तर सुभाष मुंडे मोठा गावचा आपण बॅटर पहिला ठरलाय. 100 रुपये आपल्यासाठी जमा झालेत. सुभाष म्हणजे 100 रुपये चौकार म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. श्रद्धांजली चषक मधील पहिला चौकार. आणि बघा गोलंदाजांनी फॉलो थ्रो मध्ये झेल पकडला, कॉटन बोल्ड घेतला, त्याला 200 रुपये. रियांश माफारी यांच्याकडून आज ATM खुला केलाय. दादा स्वागत आहे. दादा बसा आपण व्यासपीठावर, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कारण का असे दानशूर दाते आहेत ना, म्हणून तर क्रिकेट आपण आता सुरू आहे, क्रिकेट पुढे जाणार आहे. शिवाजी जोशी देखील आपण आता सामना एन्जॉय करतायत. संजय फुलटॉस आहे. कुणाची तरी एनफिल्डची चावी आम्हाला सापडली असेल त्यांनी घेऊन जा. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता संजय. सुभाष खूप चांगली बॅटिंग करतोय. शपल शीत चौधरी तुम्हाला देखील 100 रुपयाचा पारितोषिक आहे. रियांश माफारी यांच्याकडून पहिला गडी बाद झाला. आपण तर शिबूने चांगली बॅटिंग केली होती, 2 चौकार देखील त्यांनी दाखवला आणि तो बाद झालाय. 10 धावा, 10 फलक आपण पाहू शकता. 1 गडी बाद. थोडीशी घाई केली मित्र म्हणे. आता नवीन बॅटर येतो यावेळेला आपण पाहू शकता तुषार भोईर, एक प्रोफेसर देखील आहेत, त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. निलेश भोईर देखील येत आहेत. आज मला वाटतं इनॅक्शन मध्ये नाही आहेत. नवीन बॅटर येतो आपण तुषार अतिशय चांगला बॅटर आहे या संघाचा. यश मिळालं संजयला. सितूने खूप चांगला झेल घेतला शॉर्ट लेग रिजन मध्ये. आपण येतोय शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. आपण तुषार भोईर. संजय राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. चांगला चेंडू होता, यावेळेला ग्लान्स करायचा होता, साईडला फ्लिक करायचा होता. पंच वाईटची खूण करतायत. ऋषी देसाई. संख्या 10 फलक आपण पाहू शकतात. 11 धावा. नितीन जोशी देखील फार महत्वाची भूमिका आहे त्यांची. 3 दिवस मोठागाव संघ पर्यंत नाणेफेक कीपर असताना ते बॅटिंग करतोय. पहिलं षटक सुरू आहे. बॅक पुढे गेला, पंच केला. यावेळेला चेंडू चालला डिपिश कव्हर रेंज मध्ये. क्षेत्ररक्षक येतो, यावेळेला उचलतो चेंडूला. 2 धावा कंप्लीट होतो का पाहायचंय.
काय वेगाने धावलाय बघा तुषारचं मी कौतुक कर बॅट बघा किती ग्राउंडिंग करत आलाय लांबनं गुड रनिंग बिटवीन द विकेट धाव संख्या 10 फलकात आपण पाहू शकता या बेला 13 धावा चांगली बॅटिंग करतो चांगली सुरुवात केली मोठागाव संघाने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 13शी धावसंख्या नेक्स्ट मॅच मातार्डी पक्ष साबे दोन बलाढ्य संघांमध्ये दोन नवीन संघांमधील मॅच असणार आहे त्यामुळे दोन्ही संघ जर आला असाल तर आपण आयोजकांशी संपर्क साधा साबे संघ आमच्या डाव्या बाजूला आहे अंकुशचा संघ संजय चौधरी आता गोलंदाजी मार्कवर संजयचं षटक संपलंय आता पाहायचं नवीन गोलंदाज कोण येतोय पाहिजे आता गोलंदाजी मार्कवर कोण येते सोळेगाव 40+ संघाच्या माध्यमातून सितूने खूप चांगला झेल घेतलाय चांगला बॅटर सितू काय बॅटिंग केली होती वाडेगर चषक मध्ये आपण येतोय सुभाष मैदान अप्रतिम कामगिरी 50 धावा देखील कुठल्या होत्या अपकमिंग टुर्नामेंट देखील आपण पाहू शकता 17, 18, 19 फेब्रुवारीला आपण येतोय चोळेगावची एक अतिशय चांगली स्पर्धा सावळाराम महाराज क्रीडांगण गोलंदाजी मार्कवर आलाय गोलंदाज आपण पाहू शकता याला किरण येतोय मोठागाव एंड कडून स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता हरेश हा चेंडू वन साइडला वळवला झेलची शक्यता होती शितूने भरपूर प्रयत्न केले अवघड झेल होता पण प्रयत्न खूप चांगले केले दस संख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 14 धावा भावेश पाटील आम्हाला खूप चांगली माहिती देतात भावेश पाटील मॅन्ट्रम आपण तर उंबारली अशोक पाटील पॅनल मधील अजून एक गुणलेखक चांगले गुणलेखक ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट लेगला क्षेत्रक्षण मिड ऑन लाईक क्षेत्रक्षण लॉंग ऑन लाईक क्षेत्रक्षण मिड विकेटला क्षेत्रक्षण तैनात आहे हा चेंडू डान्सिंग डाऊच्या माध्यमातून खेळत चांगला चेंडू होता यावेळेला पडल्यानंतर चेंडू हाईट घेत नाही डॉट चेंडूची समाप्ती खेळपट्टी खूप चांगली आहे 6 दिवस खेळपट्टी झाल्यानंतर आता पुन्हा एकदा 3 दिवस म्हणजे 9 दिवस ही खेळपट्टी बघा 7व्या दिवशी देखील तशाच प्रकारची खेळपट्टी टणक राहिली आहे त्याने खेळपट्टी बनवली त्यांना खूप खूप धन्यवाद चांगला चेंडू ड्राइव्ह करत होता वेळेला विकेटची संधी होती ते यष्टीरक्षक अतिशने थोडीशी चूक केली आहे आणि त्याचं रूपांतर धावमध्ये होतं धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 15 धावा 15 धावा धाव फलकती लागल्यात दुसरं षटक प्रगतीपथावर आहे सुरुवात चांगली केली मोठागाव संघाने एकच गडी बाद झाला कारण हे दोन बॅटर असे आहेत ना कधी धावांचा वेग वाढू शकतोय चेंडू बॅकफुट गेला चेंडूला थांबवतोय थोडीशी गती कमी झाली गती पाहिजे होती चेंडूला 3 धावा इथून कंप्लीट केले तर धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता या वेळेला 18 किरण चौधरी गोलंदाजी मार्कवर P2 मधलं षटक होतं हरेश नेहमी सातत्याने असे फटके खेळत असतो त्याला बॅक शॉर्ट पिच चेंडू दिला ना का बॅक पुढे जाऊन तो स्क्वेअर करते ला जवाब फटके खेळतो किरण गोलंदाजी मार्कवर स्ट्राइकला तुषार हा चेंडू वेल्लेप केलाय पंच वाईट चिखून करताय धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 19 धावा धाव फलकती महेश पाटील देखील येत आहेत बघा प्रत्येकाची मेहनत आहे कारण स्पर्धा आम्ही ठेवली आम्हाला काम करायचं आता किरण बॅकफुट गेलाय पुन्हा एकदा कट केलाय चेंडूला चांगलं क्षेत्र शोधतोय बॅकफुट पॉइंटला थोडस उशीर केला मित्र म्हणेल पॉइंटच्या क्षेत्रक्षणे धावसंख्या 10 फलकाती 20 खूप चांगली सुरुवात नितीन जोशी देखील बघा प्रत्येक जण ना काही काम करत असतोय राहतोय कारण का एक आयोजकांच्या माध्यमातून एक चांगली संकल्पना भावेश बघितलं तर आल्या संपूर्ण टॉस झाला की दोन्ही संघांना एकाकडे नाश्ता दिला जातो 11 खेळाडूंसाठी एक चांगली संकल्पना संघाच्या माध्यमातून 12 खेळाडूंसाठी आपण गिरिजा माता क्रिकेट संघ जुंडोंबोली श्रद्धांजली चषकाच्या माध्यमातून किरण पुढे गोलंदाजी मार्ग शकला हरेश आचेडो यश मिळालं किरणला अखेरकार परतावं लागतं यावेळेला आपण बघितलं तर हरेशला
काळन देखील येतात. कारण नितीन काळन मला माहिती आहे ना की भावेश मला जेवढा माझ्या भावावर विश्वास तेवढं त्या व्यक्तीवर आहे. कारण सांगितलं ना बाळू पाटील मी या वेळेत पोहोचणार आहे, त्या वेळेच्या आधीच 5 ते 10 मिनिटे येतात. त्याबद्दल धन्यवाद नितीन काळन. नवीन बॅटर आलाय नितीन भोईर. असं धावपल कधी 2 बॅटर बाद 20. चांगली सुरुवात देखील झाली आहे पण आपण तर विकेट देखील 2 गेलेत. आता इथून तुषार आणि आपण तर नितीनला खूप चांगली बॅटिंग करावी लागणार. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. राजन येतोय. राजन शेलरला आपण पाहू शकता. म्हणजे राजन आता कशा प्रकारे गोलंदाजी करतो. 2 षटकामध्ये आपण तर 2 बॅटर देखील बाद झाले आहेत. 20 धावा देखील आल्या आहेत. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकता माताडी पक्ष साबे दोन्ही संघ देखील इथे दाखल होतोय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. साबे संघ देखील इथे दाखल होतोय. राजन शेलर गोलंदाजी मार्कवर आमच्या समाजाच्या कक्षा एंड करून स्ट्राईकला तुषार. चांगला चेंडू होता यावेळेला आडव्या बॅटने खेळायचा होता. वेग प्रचंड होता पण दिशेवरती नियंत्रण नव्हतं. पंच वाईट चिखून करतात ऋषी देसाई मंत्रम डोंबिवली. खेळपट्टी बनवली त्याला खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. थोडं कमी बघा ना आज 7वा दिवस खेळपट्टी बघा किती टणक आहे अजूनही. तुषार सुरेख फटका डाऊन दी ग्राउंड लॉंगर पुस्तकाला त्याला बीट करून चेंडू चाललाय सीमारच्या पार चौकार. ज्ञानेश्वर मापारी साहेबांच्याकडून चौकाराचा पार्श्व लॉफ केलाय. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू चालला यावेळेला आपण शकावर रिजन मध्ये जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. टीम मास्टर थोडासा आपण वायरचा माईक केला त्याला व्हॉल्यूम द्या. हॅलो 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 चेक हॅलो थोडंसं अजून हॅलो थँक्यू. मापारी साहेबांकडून प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचा पार्श्वक आहे. रमेश तुषार चांगला चेंडू त्या यावेळेला खोल टप्प्याचा ड्राईव्ह करत होता. बॉटमला चेंडू लागून चेंडू चाललाय. आपण पाहू शकता यावेळेला गली रिजन मध्ये जोपर्यंत चेंडू फीड होईल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलक 28 धावा धावफलक आपण पाहू शकता. बघा फक्त आईट फॅक्टर साठी आपण तर बीमर साठी आपण थर्ड अंपायरचा आपण रिव्ह्यू घेऊ शकता. रनआउट साठी नसणारे राजन फुलटॉप बेला 30 धावा. 30 धावा धावफलक आपण पाहू शकता. 30 धावा धावफलक आपण पाहू शकता. चांगली बॅटिंग करतोय नितीन देखील आणि तुषारचं कौतुक करेल. हा चेंडू पुन्हा आडव्या बॅटने वळ सर्कल मध्ये शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये जोपर्यंत चेंडू फीड होईल 1 धाव कंप्लीट केले ते धावसंख्या धावफलकात 31. बघा जरा बॅट लवकर द्यायचे शिबू द्या लवकर जरा बॅट. नक्कीच बळूकाला मोठागाव रेग्युलर संघाने सुद्धा खूप चांगला खेळ केला या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं याच मैदानामध्ये.
तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. सेमीफायनलमध्ये संघ पराभूत झाला, मात्र खेळ खूप चांगला केला होता बाळू. नाही नितीन, नक्कीच कालच्या दिवसानं आपण बघितलं रेग्युलर संघाने क्रिकेट गाजवला. आज 40+ महासंग्राम आपण पाहू शकता इथे सुरू झालाय. मैदानाची खेळपट्टी बघा किती चांगलं आहे, मैदान देखील किती ठेवलंय. राजन पुढे गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईक केला बॅटर तुषार. फटका खूप चांगला आहे, डाऊन दी ग्राउंड. चेंडू चालला मिळवून लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या 10 पण कधी आपण पाहू शकता. 32 धावा 3 षटकाच्या समाते. तर ड्रिंक्स बेकर देखील मैदानात जात आहेत. जाऊया, काही सन्मान असतील तर नितीन काळे यांच्याकडे जाऊया. ज्ञानेश्वर मापारी साहेब सुद्धा उपस्थित आमच्या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी ते उपस्थित राहिलेत. तर ज्ञानेश्वर मापारी साहेबांचे हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून श्रद्धांजली चषक ही स्पर्धा भाऊ काल आपण पाहिलं ना, तर स्वर्गीय रामदास पुंडलिक पाटील त्यांच्या नावाने ही स्पर्धा तुम्ही पाहतायत 40+ आणि रेग्युलर सुद्धा पाहिली. तर कटआउटला जर काल डायरेक्ट हिट कोणत्याही खेळाडूने जर केला असं तब्बल 32,000 रुपये होते बाळू पाटील. 20,000 रुपये मुकेश पाटील साहेबांकडनं आणि ज्ञानेश्वर जोशी साहेबांकडनं 12,000 रुपये. नाही नितीन, गेल्या वर्षी बघितलं तर सिद्धू भोईर आपण पाहिली तर नागावचा त्या खेळाडूला पारितोषिक मिळालं होतं. त्यांनी कटआउट आपण डायरेक्ट हिट झाला होता चेंडू त्याचा. आणि आज पाहायचं 40+च्या माध्यमातून तसं बक्षीस आलं तर मला वाटतं कदाचित ते देखील कोणतरी स्वीकारू शकतो, पण अजूनपर्यंत बक्षीस तर आलं नाही. येस नितीन, या जर आपल्या व्यासपीठावरती तुम्ही पाहताय सो स्नेहांकिता मनोहर बांगडे मॅडम सुद्धा ते उपस्थित, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. तर गोलंदाजी मार्कवर येते किरण चौधरी. धाव संख्या 10 पण कधी आपण पाहू शकता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा. ना आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे, कारण का यानंतर आपण आता मॅच असणार आहे 2 नवीन संघ, माताडी 40+ आणि साबे 40+ मध्ये. त्यानंतर खाडी 40+ विपक्ष PCW 40+. त्यानंतर निळजे ब विपक्ष आपण वाकलन 40+ मध्ये. एक चांगली मॅच आपल्याला बघायला मिळेल. आज 8 संघ माताबगार संघ आपल्या आपण तर 40+ संघटनेतले आपल्याला बघायला मिळतात. पछात तुषार कशा प्रकारे बॅटिंग करत होता. गोलंदाजी मार्कवर येतोय, आपण पाहू शकता यावेळेला किरण चौधरी दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण. बॅकवर्ड स्कोअर लेगला आपण डीपला पाहू शकता. मिड विकेटला क्षेत्ररक्षण, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण, ऑफ साईडला शॉर्ट टर्मॅन गली पॉईंटच्या क्षेत्ररक्षण 30 सरकारच्या बाहेर. हा चेंडू यावेळेला लाईन पावी लागणार आहे. 2 धावा इथून होत आहे. जिथे धाव नव्हती पाहिजे तिसरी होते का आता, आणि तिसरी देखील धाव होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोनच धावा काढल्यात आणि एक वाईट, म्हणजे एकूण 3 धावा आल्यात नितीन. 3 धावा आल्यात म्हणजे मी तर म्हणेल आपण आता वाईट प्लस 1+2 आल्यात जास्ती. एक्स्ट्रा 2 धावा धावल्यात. काय जबरदस्त रनिंग आहे नितीन बघा. 2 धावले आणि एक वाईटचे म्हणजे 3 धावा धावल्यात इथे. एकूण 2 धावा धावल्या आणि एक वाईट, 35 धावा. चेंडू पुन्हा एकदा लाईन पाहावी लागणारे पंच वाईट चिखून करताय. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 36 धावा. नितीन एकही चेंडू न टाकता 4 धावा आल्या आहेत. थोडंसं किरणला इथून मात्र दिशा प्राप्त करावी लागणार आहे. दुसऱ्या षटकात आपण आता 6 धावा देऊन एक गडी बाद केली. गोलंदाज चांगला आहे, पण आता लाईन आणि लेंथ प्राप्त होत नाही. मोठा गाव एंडकडनं गोलंदाजी करतोय. यष्टीरक्षक काहीतरी बातचीत करतोय मला वाटतं. अतिश चौधरी यावेळेला आता यष्टीरक्षण आपण पाहिली तर राजेशला बोलवत आहेत आणि लॉंग ऑनला ते जात आहेत. खेळाडू कक्ष देखील आपण पाहू शकता. 2 खेळाडू कक्ष, चॉईस खेळाडू कक्ष आपण करू शकता. किरण पुढे गोलंदाजी मार्क आता लाईन आणि लेन प्राप्त करावी लागली. स्ट्रायकरला बॅटर तुषारला आपण पाहू शकता. बॅकपुढे गेले, स्क्वेअर कट केलं यावेळेला. चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेने, वेगाने क्षेत्ररक्षक येतोय. थोडंसं फंबलिंग झालंय. 2 धावा इथून कंप्लीट केले आहेत. तिसरी धाव होते का पाहायचंय. नितीन बघा किती वेगाने धावतोय. नितीन 24 यार्डचा अंतर आहे ना, ते खूप वेगाने कापतोय. धावसंख्या 10 पर आपण पाहू शकता यावेळेला. तर मोठागाव संघाच्या कोणत्याही फलंदाजाने 3 चेंडूमध्ये जर 3 षटकार मारले
तर मोठा गावचे निलेश म्हात्रे यांच्याकडे 3,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल मोठा गाव 40+ संघाला. नक्कीच नितीन धावसंख्या आपण 39. चेंडू पुन्हा एकदा लाईन पाहावी लागणार आहे. पंच दंडित करतात त्यावेळेला गोलंदाजाला. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता 40. भावेश पाटील आम्हाला खूप चांगली माहिती देतात. भावेश पाटील आपण पाहिलं तर एक चांगला क्रिकेटर. रायगड नगरीमध्ये जाऊन 6 चेंडू 6 षटकांचा विक्रम. हा चेंडू ऑन साइडला हुक केलाय. टायमिंग चांगलं होतं का पाहायचं आणि टायमिंग जरी चांगलं झालं असं पण धावा चांगल्या मिळत आहेत. चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार. साहेबांच्याकडून ना प्रत्येक चौकासाठी 100 रुपयाचं पारितोषिक देखील आहे. आपल्या व्यासपीठावर देखील ते आपण इथे विराजमान आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. धावा फलकात आपण पाहू शकता. किरण चांगला चेंडू अपेश केलाय त्यावेळेला. क्षेत्ररक्षक मात्र दूरवर आहेत. जोपर्यंत क्षेत्ररक्षक डीप मधनं येतोय पॉइंट वरनं कारण सीमेरेषेवर तैनात होता त्या पॉइंटचा क्षेत्ररक्षक. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 46. खूप चांगली बॅटिंग करतो नितीन भोईरचं कौतुक करेल आणि तुषारचं देखील कौतुक करेल. रनिंग द बिटवीन विकेट खूप चांगली. विकेटच्या मध्ये वेगाने धावतायत. 24 यार्डचा जो आपण आता मैदान आहे ना त्याच्यामध्ये वेगाने धावतायत. पुढे किरण गोलंदाजी मार्कवर. चेंडू ऑन साइडला पूल करायचा होता. चेंडू बॅटची कडा घेऊन गली रिजन मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फीड करतोय. गोट्रो. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता या वेळेला 47 धावा. चला माताडी संघाचे संघनायक जर पण आला असेल तर आल्याची नोंद करा. किरण पुणे गोलंदाजी मार्कवर. मोठा गाव एनेकोड राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. फुलटॉस आहे. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडू चालला कार्पेटच्या माध्यमातून. मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत फेकी करतोय तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 49. आपण पाहिलं सुरुवात खूप चांगली करून दिली ती सुभाषने. सुभाष बाद झाला त्यानंतर हरेश बाद झाला पण ह्या 2 बॅटरांनी खूप चांगली भागीदारी केली. आता 49 धावा 10 फलकात आपण पाहू शकता. पुन्हा एकदा बॅक पुढे जाऊन कट करायचा होता यावेळेला. क्षेत्ररक्षकाला बीट करतो थर्डमॅनला आणि चेंडू चाललाय वेगाने यावेळेला. पंचांचा इशारा. चेंडू सीमारेषा पार. धावा दिल्या 10 फलकात आपण पाहू शकता. चौकाराने 50 कंप्लीट. 53 धावा टाय होऊन जाते मोठा गाव संघासाठी. खूप चांगली सुरुवात करतोय तुषार. आपण पाहिले तर यावेळेला तुषार आणि नितीन ही जोडी अंतिम षटक आता कोण घेऊन पाहिजे. रियांश माफारी यांच्याकडून आपण पारितोषिक आहेत. बघा त्यांनी सांगितलं की माझ्या नातवाचं नाव देखील घ्या. म्हणजे आजोबा आहेत. नितीन आजोबा बघा आपण बघितले तर अप टू डेट ड्रेस मध्ये. रियांश म्हणजे रियांशला देखील आजोबा आज बरं वाटत असेल घरी. बघा पाण्याची मागणी केली. सुदर्शन म्हात्रेची भरपूर घाई असते. चपळ आहेत ते. बघा वाटत नाही 40+ आहेत का. चला 2 बॉटल घेऊन जा डीजे. आपण बघितलं तर ड्रिंक्स बेकार. चला नेक्स्ट मॅच आपण पाहू शकता. माताडी 40+ संघनायक साब्याचे संघनायक आलेले तिथे 6वा संघ इथे दाखल झाला. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. तर निलेश म्हात्रे यांच्याकडनं पारितोषिक आहे बघा मोठा गाव संघासाठी सलग 3 षटकारांसाठी 3,000 रुपये.
राजेश ते गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिला आणि संघाचं शेवटचं षटक. नितीन पाहिजे तर कशावर बॅटिंग करतोय. 53 धावा तर धावफलकाती लागल्या. 2 बॅटर बाद झालेत. विकेट आणि टॉसला महत्व नाही. कंपल्सरी चेसिंग आहे नितीन 40+चा नियम. राजेश गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू ऑन साईडला वळवलाय. चेंडू चालला मिड विकेटला. डीपमध्ये शतक येतो. यावेळेला चेंडूला उचलतो, फेकी करतोय, तोपर्यंत अवधी जातोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्यात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 55 धावा. 5 चेंडूंचा खेळ बाकी अजूनही. राजेश चौधरी गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला शॉट फाईन लेग, शॉट लेगला आपण शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण, मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण पाहू शकता. वाईट लॉंगला डीप मध्ये थोडासा क्षेत्ररक्षण तैनात आहे. राजेश हा चेंडू लॉक केला. करत नाही. बॅटर बाद. रमेशने अप्रतिम झेल घेतलाय. रमेशचा देखील फिटनेस बघा किती चांगला आहे. स्लिम बॉडी. खूप चांगला झेल घेतला. नितीन बाद होतो. नितीनने धावा केल्या आपल्या संघासाठी. तब्बल बाद होण्यापूर्वी खूप चांगलं योगदान दिलंय. 12 धावांचं योगदान दिलं. टाळून दिलं नितीनसाठी. नवीन बॅटर तर महेंद्र. काल आपण पाहिले तर अनिकेत म्हात्रे, महेंद्र म्हात्रेचे सुपुत्र, काल रेडी टीव्ही त्याला मिळाली. अभिनंदन त्याचं देखील. यंगस्टर आला संघामध्ये आणि काय गोलंदाजी करतो. 55 धावा धावफलकात. 3 बॅटर बाद. महेंद्र पाचा आता काय करतोय. राजेश अजून एक विकेट पटकावतोय. ते चांगला चेंडू होता. बॉल बॅक टू ड्राइव्ह बघायला मिळते. एक धाव कंप्लीट केली आहे. चांगली फेकी, चांगली फेकी. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 56 धावा. चेंडू बाकीत अजूनही या शेवटच्या षटकातील विचार केला तर 3 चेंडूचा खेळ बाकी. चांगली गोलंदाजी करतो आपण पाहिले तर यावेळेला राजेश चौधरी. अतिशय लाईन आणि लेन खूप चांगली. 3 चेंडूमध्ये तुषार भोईर काय करतोय. राजेश हा चेंडू लॉक केला. चांगले केले होते यावेळेला वाईट लॉंगॉनला. 2 धावा इथून कंप्लीट केले. धावसंख्या 10 फलकात 58. चेंडू बाकीत फक्त आणि फक्त 2. खूप चांगला प्रयत्न केला. खूप चांगला प्रयत्न. फिटनेस चांगला नाही त्यामुळे ते धावतात देखील वेगात. पुढे तर राजेश गोलंदाजी मार्कवर. खूप चांगली गोलंदाजी करतो राजेश चौधरी इथून अंतिम षटकामध्ये. चेंडू बाकपडा गेला. पंच केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे पिच पॉइंट रिजन मध्ये. जोपर्यंत चेंडू फील्ड 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 60 धावा. 12 चेंडू आणि 24 धावांची खेळी करतोय. तुषारची बॅटिंग आवडते. एकदा टाळ्या होऊन जाते. खूप चांगली बॅटिंग करतो तुषार. शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातील 60 धावा धावफलकात झाले. 5 आता किती धावा येत आहेत आणि किती धावांचं लक्ष राहते. चेंडू चेंजा पेस होता यावेळेला. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. पहिलं सत्र संपलं. पहिल्या आपण त्या सत्रामध्ये प्रथम बॅटिंग करताना मोठागाव संघाने आपण धावा केल्या तब्बल 60 आणि 61 धावांचं लक्ष असणार यावेळेला आपण तर चोळेगाव 40+ संघासमोर. चला टॉस साठी यायचंय. 12 पूर्णांक आपण तर 2च्या सरांनी धावा करायच्या आहेत. माताडी 40+ आणि साबे 40+. चला टॉस साठी या दोन्ही कॅप्टन. साबे आणि माटाडी. साबे 40+ विरुद्ध माटाडी 40+. चला साबेचे कॅप्टन इथे आलेले आहेत. साबे 40+ विरुद्ध माटाडी 40+. दोन्ही कॅप्टन या. टॉस आपण करणार आहोत. ज्ञानेश्वर मापारी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल.
ज्ञानेश्वर मापारी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. आजच्या दिवसातील दुसरा सामना असेल माटाडी 40+ विरुद्ध साबे 40+. कौरव पाटील एक लेजंड क्रिकेटर बघा, त्यांना पाहू शकाल. या टॉस करूया आपण. 5 ओव्हरची मॅच असेल. संजय म्हात्रे यांचं इथे आगमन झाले कोपरचे, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. चला टॉस करूया आपण. ज्ञानेश्वर मापारी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला होतोय. या स्पर्धेत ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं मुकेशदादा पाटील, पिंट्यादादा पाटील, योगेश म्हात्रे, अजित हरिचंद्र पाटील, आशिष दीपक म्हात्रे, जगदीश जोशी साहेब, जितेश भगत साहेब, निकेश जोशी साहेब, जयेश जोशी साहेब, पंकज पाटील, रमेश पाटील साहेब, जयसिंग पाटील साहेब, कुणाल पाटील साहेब, ज्ञानेश्वर पाटील साहेब, रमेश ठाकूर साहेब, हरीश जोशी साहेब, पिंट्या नाईक, दिनेश दुबे साहेब, विकास म्हात्रे साहेब, मॉर्निंग ग्रुप, रवी पाटील, महेंद्र ठाणेकर, मॉर्निंग ग्रुप, प्रकाश पात्रे, सूरज ठाकूर, प्रकाश कोटे, बाळूशेठ ठाकूर. साबे संघ टॉस विने. अशोक मेडिकल, चौधरी सुपर मार्केट, सोसायटी सुपर मार्केट, कृष्णा ज्वेलर्स, अप्पा पवार 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील, राजेश म्हात्रे, प्रकाश भोईर साहेब, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सुधाकर पाटील, जयेश जोशी आणि मुकेश जोशी. तर ज्ञानेश्वर मापारी साहेब आमच्या व्यासपीठात उपस्थित या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी तिथे उपस्थित राहिले. त्यांचा सत्कार करूया आपण शिवाजी जोशी साहेबांच्या शुभ हस्ते. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक ज्ञानेश्वर मापारी यांचा इथे सत्कार केला जाईल. या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी ते उपस्थित राहिलेत. थोडी खेळपट्टी आपण बाजूना राजू सावंत, भरपूर त्यांच्या चर्चा झाली. तर ज्ञानेश्वर मापारी यांचा सत्कार इथे केला जातोय. त्यानंतर स्नेहांकिता मनोहर बागणे मॅडम इथे उपस्थित, त्यांचे सत्कार आपण करणार. मॅडमला विनंती असेल, या मॅडम आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. स्नेहांकिता मनोहर बागणे मॅडम इथे उपस्थित, त्यांचा सत्कार आपण करूया शिवाजी जोशी यांच्या शुभ हस्ते. मॅडम या, आपला सत्कार इथे केला जाईल. मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक नितीन गान यांच्याकडे. धन्यवाद. तर स्नेहाताईचं देखील सन्मान केला जातोय. एक आपण आता या स्पर्धेची गोड आठवण, मायेची प्रेमाची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण, ब्युटिफुल मोमेंट देऊन मॅडमचा सन्मान करण्यात येतोय. मॅडम खूप खूप धन्यवाद, तुम्ही या स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ दिला. फिक्स धावांचं लक्ष. धन्यवाद बाळू पाटील. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानस मुद्रा वगैरेला वंदन करून ही स्पर्धा तुम्ही पाहताय का. गावदेवी गिरिजामाता क्रिकेट संघ जुरी 40+ आयोजित श्रद्धांजली चषक. तर बघा, जो संघ जिंकेल त्याला आपण आता स्नेहांकिताई बागणे मॅडम यांच्याकडून आपण तर पारितोषिक आहे 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. यस नितीन. पहिल्या षटक घेऊन आलेत महेंद्र म्हात्रे आणि पहिल्या चेंडूती फटका चांगला आलाय. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. तिसरी धाव पूर्ण झाली बघा. फिल्डर तुषार होते.
कोपरचे महेश मात्रे यांच्याकडे महेंद्र मात्रे हॅट्रिकसाठी 1000 रुपये. अश्विनी 3 धावांनी खातं उघडलं. आता स्ट्राईक एंडला राजन येत आहेत. महेंद्र राईट मोर द विकेट. जर्सी खूप चांगल्या तुम्हाला पाहायला मिळतात. स्पॉन्सर बाय NB. आउटफील्ड फास्ट आहे. हरीश खूप वेगाने आलेत. चांगली फिल्डिंग केली. फलंदाज रनआउट. काय थ्रो फेक आहे बघा हरीशची. जबरदस्त जबरदस्त. एका बाजूला तुम्ही पाहताय चोळेगाव 40+, दुसऱ्या बाजूला 40+ संघटनेचे उपाध्यक्ष. तिसरी धाव घेताना फलंदाज बाद झालाय. 5 वरती पहिला धक्का लागला. 61 धावा या मॅच मध्ये चेस करायचे आहेत. आमचे GTC सुशील पाटील आपल्यापासून रजा घेत आहेत. टायगर चषक नाईट स्पर्धा त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. 8, 9, 10, 11, 12 फेब्रुवारी. सर्वांना त्यांनी आमंत्रित सुद्धा इन्व्हाइट सुद्धा केलंय की आपण त्या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या. कोमल हिरवळे बघा थोडस राऊंड अप घेत आहेत. तर वसंत जोशी साहेब यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नाव बॅक टू क्रिकेट. नाही भाऊ, काल रेग्युलरचे संघ खेळले त्यांनी. राजू मामा आपले लेजंड क्रिकेटर जुनियर डोंबिवलीचे त्यांचं कौतुक भरपूर केलं खेळपट्टीबद्दल, कारण त्यांनी ही खेळपट्टी बनवली आहे. सुंदर खेळपट्टी. यावेळी मात्र हलकस अपील केलं होतं. महेंद्र मात्रे यांना माहिती आहे बॅटला शेंडू लागले, मग अपील कशासाठी. एक सिंगल इथे मिळाले. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावपल का धाव लागल्या त्या 6 धावा. 6 धावा तुम्ही धावपल कधी पाहू शकाल. माणिक भुईर सुद्धा बघा इन ऍक्शन मध्ये आहेत. मोठा गाव संघ तुम्ही पाहतायत. सेकंडला राजेश. चांगला चेंडू होता राजेश साठी. सिंगलच मिळेल. चांगली गोलंदाजी करतात भाऊ. काल महेंद्र मात्रेचे सुपुत्र अनिकेत मात्रेला बेस्ट बॉलर LED TV मिळाली याच मैदानात काल रेग्युलर मध्ये. त्यावेळी आम्ही महेंद्र मात्रे यांचाही उल्लेख केला की एक लेजंड क्रिकेटर महेंद्र मात्रे यांचे सुपुत्र अनिकेत महेंद्र मात्रे. हा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळत आहेत. पंच ऋषी सरांचा इशारा येतोय. चौकार. तर वसंत जोशी साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे श्रद्धांजली चषक मध्ये. अकरा धावा झाल्यात. नऊ सेकंडला राजेश चौधरी आहेत. स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय राजन शेलार आहेत. 11 धावा झाल्यात. चौकार आलाय. चांगली फिल्डिंग बघा. 40+ संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश माते देत चांगली फिल्डिंग केली आहे. नितीन बघा आपण बघितलं स्नेहांकित ताई मनोहर बागणे मॅडम यांच्याकडून जो संघ जिंकेल त्याला 1100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. म्हणजे नितीन डबल धमाका. जिंकलात तर पुढच्या फेरीत दाखल आणि 1100 रुपयाचं पारितोषिक देखील मिळणार आहे नितीन. माणिक भोईर येत आहेत दुसरं षटक घेऊन. सेकंडला राजेश शेलार आहेत. 9 सेकंडला राजेश चौधरी.
आमचे राजा जाधव सुद्धा येतात नवापाड्याचे, त्यांचे हार्दिक स्वागत. चला थोडंसं स्पीडअप करा, मोठा गाव संघ जास्त वेळ नका घेऊ. पुढच्या मॅच मध्ये साबे संघ टॉस विले, निर्णय काय घेतला अंकुश दादा आपण? गोलंदाजी. तर मटाडी संघ आपली बॅटिंग असेल, लक्षात घ्या. मटाडी 40+ विरुद्ध साबे 40+ अशी मॅच तुम्हाला यानंतरची पाहायला मिळेल. 8 संघ आज इन ऍक्शन मध्ये. माणिक भोईर पहिला चेंडू चांगला होता, तेवढं चांगलं इस्ट्रेक्शन बघा. संजय म्हात्रे यशांच्या मागे. सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल, धाव फलकात लागला त्या 13. कौतिक गिरिजामाता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली 40+ आयोजित श्रद्धांजली चषक 2023. रेग्युलर संघ कौतिक गिरिजामाता जुनी डोंबिवलीने सुद्धा सहकार्य केलंय. या स्पर्धेसाठी त्यांचे आभार व्यक्त करणं गरजेचं आहे 40+च्या वतीने. क्षेत्रक्षे डीप मध्ये एकदा पूर्ण आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे, रनआउटचा धोका आहे. नोट आउट सांगतायत पंच. पंधरा धावा. एक सिंगल मिळेल. एकने धावसंख्या पुढे सरकते, धापल कथावा लागल्या. 16-61 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे. माणिक भोईर राईट मोर द विकेट. शफल झाले, फटका बनवलाय स्क्वेअर लेग च्या दिशेने आणि चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. अठरा चेंडू 37 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. तुषारने बॅटिंग चांगली केली पहिल्या इनिंग मध्ये. 12 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर कौरव पाटील बघा एक लेजंड क्रिकेटर आहेत. मराठीसाठी अनेक वर्ष ते क्रिकेट खेळलेले आहेत. आता 40+ ते खेळत आहेत. अठरा चेंडू 37. अजूनही मॅच ऑन आहे, दोन्ही टीम साठी ऑन आहे मॅच. काय होऊ शकते या मैदानात. याच हैदराबाद तुम्ही अर्धशतक सुद्धा पाहिलं सेमीफायनलच्या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल होता.
2 धावा इथे मिळत आहेत. धावा झाले 26. 61चं टार्गेट आहे, म्हणजे अजूनही 17 चेंडूमध्ये 35 या मॅच मध्ये करायचे आहेत. 17 चेंडू 35. बॅकफुटला गेले, जागा बनवायची होती, चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये, पण चांगलं यष्टी रक्षण तुम्हाला पाहायला मिळते. संजय म्हात्रे आहेत यष्ट्यांच्या मागे, मास्टर माइंड खेळाडू आहेत. 16 चेंडू 35 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. फटका चांगला आहे लॉंग ऑनच्या दिशेने, आउटफील्ड फास्ट आहे. काय फिल्डिंग आहे मंगेशची, टाळ्या उद्या मंगेशसाठी. जबरदस्त बघा, चोळेगावचे खेळाडू टाळ्या वाजवत आहेत. खेळाडू मित्रांनो कोणत्या गावचे महत्वाचं नाही, फिल्डिंग काय स्टँडर्ड जपलंय फिल्डिंगचं मंगेशने. 2 धावा सेव्ह केल्यात आपल्या टीमसाठी. 33 धावा अजून या मॅच मध्ये करायचे आहेत. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 15 चेंडू 33. तुषार मॉर्निंग क्रिकेट क्लब बादशाहसाठी सुद्धा सातत्याने ते खेळत असतात. दोन धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत. हलकस अपील केले. चौदा चेंडू 31 या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. चोळेगाव 40+ला होऊ शकतात, प्रयत्न करावे लागतील. क्रिकेट असाच खेळ आहे, विजय तुम्हाला मागून मिळत नसतं, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात, मेहनत करावी लागते. दोन धावा इथे बेगारे पूर्ण होतील का? 2 धावा मिळाल्यात. तेरा चेंडू 29. अजूनही मॅच ऑन आहे. चांगला चेंडू होता, यष्टीरक्षक बीट झालेत. फाईन लेग बीट, आउटफील्ड फास्ट आहे आता. बघायचं इथे तिसरी धाव पूर्ण होईल का? 3 धावा पूर्ण आल्यात. असं वाटलं होतं चौकार जाईल बाळूवाडीमध्ये, चौकार गेला नाही. बाईच्या स्वरूपात 3 धावा मिळाल्यात. पाण्याची मागणी गेली, पाणी घेऊन जायचे. 35 धावा झाल्यात. 12 चेंडू मध्ये आता 26 करायचे आहेत. बारा चेंडू 26. तर वसंत जोशी यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. राजू दादा पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा. वसंत दादा या, आपला देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. कुठल्याही आयोजकाला फोन करू नका, फोन करून जाऊ नका, दादा मला तिथं बोला, मला असे कुठल्याही कर, कारण आपला स्वाभिमान, कारण ज्यावेळी आपण लाखाच्या स्टेजवर उभा असतो, कॉमेडीकडे बसतो आणि अंगात दागिने 10-20 लाखाचा घातलेल्या बांबूवर बसतो, बिचारा मॅच बघत असतो. अनेक मोठमोठे शेट तिथं असतात. आपल्याला वाटायला पाहिजे की आपण तिथं, आणि कॉमेडीने जाताना नेहमी पॉशमध्ये जायचं.
जयसिंग पाटील सांगितलं बाळू असं असेल तर पुढच्या वर्षी मी बाईक देणार नाहीये. नाराज झाले होते काल जयसिंग पाटील. बरीचशी चर्चा त्यांनी केली. ज्यावेळी जयवंत जोशी सुद्धा आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये आले बाळू. आम्हाला विचारत होते ते की मैदानात सुरू काय एक एक धाव का करतात. मी त्यांना सांगितलं मॅच संपल्यावरती तुम्हाला समजेल. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला आहे. रनआउट. दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाते. 11 चेंडू 24 धावा त्या मॅच मध्ये करायचे आहेत. गोलंदाज सुभाष मुंडे गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. अजूनही मॅच संपली नाहीये. मॅच अजूनही बॅलन्स आहे. मॅच अजूनही दोन्ही संघांच्या बाजूला आहे. मॅच अजूनही 50-50 आहे. फटका चांगला आहे मात्र झेलची शक्यता आहे. महेंद्र मात्रे तिथे चूक होणार नाहीये. फलंदाज राजेश चौधरी बॅक टू द पॅव्हेलियन. आले थोडेसे नाराज आहेत. आमच्याशी ते त्यांनी चर्चा केली आता की बाळू पाटील जर असं क्रिकेट झालं तर पुढच्या वर्षी माझ्याकडून बक्षीस मिळणार नाही. नितीन नक्कीच होतं कारण की बऱ्याच वेळा आपण पाहतो टॉप 4 मध्ये ते चित्र पाहायला मिळतं. आणि यासाठी भिवंडीमध्ये जर तुम्ही गेले तर फायनल सेमीफायनलची धावा काउंट केल्या जात नाही. हाही नियम चांगला आहे. तसं पाहिलं तर आपण नवीन इम्प्लिमेंट त्यांनी केले. 10 बॉलमध्ये 24 करायचे बाळू. नवीन बॅट्समन 4 व्हीलर कार आहे बघा महेंद्र मात्रे. महेंद्र मात्रे कोणत्या साईडला आहे. दहा चेंडू मध्ये 24. 40+ संघटनेचा नियम आहे. कंपल्सरी चेसिंग. तुम्हाला धावा कंपल्सरी चेस कराव्या लागतील. सुभाष मुंडेला विकेट मिळाली. एक जबरदस्त क्रिकेटर आहेत सुभाष. सुभाष मोठा गाव एंड कडनं राईट मोर द विकेट. टॉस शक्यता. संजय आल्या पावटी माघारी परतील. अजून एक धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे गोलंदाज सुभाष मुंडे. हॅट्रिकची उंबरठ्यावर बघा या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण करेल का संजय म्हात्रेने झेल टिपलाय. विलास भोईर बघा सपोर्ट करतायत. मोठागाव संघ मोहिलीच्या स्पर्धेत चॅम्पियन. उंबाड्याच्या स्पर्धेत रनर अप. मोठागाव संघ फायनल मध्ये आपण बऱ्याच वेळा पाहतोय. चांगलं क्रिकेट या सीझन मध्ये खेळत आहे. 2023 नवीन वर्षाची सुरुवात त्यांनी खूप चांगली केली आहे. 32 संघांमध्ये त्यांनी स्पर्धा जिंकली होती. मोहिली येते. तर सुभाष मुंडे यांनी हॅट्रिक पूर्ण केली तर सुजल मुंडे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि 1000 रुपये जमा सुद्धा आहेत. नितीन पारितोषिक जर बघितलं ना मुलाकडून बाबासाठी पारितोषिक आलंय. नितीन सुजल त्यांचे सुपुत्र आहेत. पण सुजल खेळतात का मोठागाव रेग्युलर मध्ये. अजून नाही. खेळतील. 9 चेंडू 24. शितू येतात बॅटिंग करण्यासाठी. शितू चौधरी आलेत. हॅट्रिक चेंडू आता त्यांना फेस करायचंय. श्रद्धांजली चषक स्पर्धा याच मैदानात काल संपन्न झाली. त्या स्पर्धेत तब्बल 6 हॅट्रिक आम्ही पाहिल्या. 1 मेडन षटक पाहिलं. 4 अर्धशतक पाहिले. चला सुदर्शन मात्र जास्त वेळ नका घेऊ तुम्ही. 2 मॅच मध्ये बाळू पाटील विजय पवारच्या 114 पाहिल्या आणि बेस्ट बॅट्समन 109 मध्ये मिळाला 5 मॅच खेळून. हॅट्रिक तर पूर्ण झाली नाही मात्र डॉट चेंडूची इथे समाप्ती झाली आहे. जबरदस्त गोलंदाजी करतायत या मॅच मध्ये सुभाष मुंडेचं मी कौतुक करेल. 4 चेंडू मध्ये फक्त 2 दिले आहेत. 12 बॉल मध्ये 26 करायचे होते बाळू. 8 बॉल मध्ये आता 24. समीकरण थोडस महाग होत चाललंय. फटका चांगला आहे. चेंडू उंच गेलाय. टायमिंग व्यवस्थित झालं नाहीये. मंगेश
क्या बात आहे, हॅट्रिक तर पूर्ण झालेली आहे, ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली. त्यामुळे सुजल मुंडे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल सुभाष मुंडे यांना. मोठागाव संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. प्रथमेश, मागच्या वर्षी मी असं प्रथमच पाहिलं, मोठागाव ग्रामस्थ मंडळ प्रकाश म्हात्रे त्यांच्या टीमच्या माध्यमातून गेट टुगेदर एक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. आणि त्या गेट टुगेदर कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य म्हणजे काय, तर प्रत्येक गावातील फुटबॉलचे 2 खेळाडूंना त्यांनी आमंत्रित केलं. त्यानंतर सर्व पंचांना आमंत्रित केलं होतं, सर्व समालोचक आणि स्कोरर सर्वांना त्यांनी आमंत्रित केलं होतं. त्यासाठी खरंच प्रथम हे चित्र आम्हाला पाहायला मिळालं. त्यासाठी आम्ही धन्यवाद देऊ प्रकाश म्हात्रे त्यांच्या सर्व ग्रामस्थांना. मोठ्या गावामध्येच तो कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता, सर्व एकत्र आणण्याचं काम त्या स्पर्धेच्या माध्यमातून. चला 1 तास गेलाय संजय म्हात्रे या मॅच साठी. बघा कंप्लीट 1 तास झालाय बाळू या मॅचला. थोडीशी घाई करा प्लीज. 7 बॉल 24, ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली ते सुभाषने. बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहिल्या, सुभाष मुंडेने चांगली गोलंदाजी केली. व्हेरिएशन त्याच्याकडे चांगलं आहे, नियंत्रण आहे हातावरती. मंगेश वेगाने आले, बॅकअप किती चांगला आहे बाळू, क्या बात आहे. हरीशचं कौतुक करे. या अगोदर सुद्धा त्याने एक चौका अडवला. हा झेल थोडासा कठीण होता, बघा स्वतः सांगतायत सुभाष की हा झेल कठीण आहे, थोडासा झाला नसताच, मात्र प्रयत्न चांगले होते. 6 चेंडू आता 22. सुभाष मुंडे थोडं सहकार्य करा, कारण की 1 तास झालाय. शेवटचं षटक लगेच सुरू करा प्लीज. चला फास्ट घ्या. स्पर्धेचा पहिला दिवस सुद्धा त्यामुळे सामने थोडेसे उशिरा पण सुरू झाले. खेळपट्टी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. लेजंड क्रिकेटर राजू सावंत यांचं मी कौतुक करेल. कौतुक मी नाही तर ग्रामीणचे जे रेग्युलरचे खेळाडू खेळले, मी स्वप्नीलचा उल्लेख करेल. मॅन ऑफ द सिरीज बाईक विशाल पाटीलला मिळाली, त्यांनी उल्लेख केला होता. सोमनाथ गायकरशी मी ज्यावेळी चर्चा केली वाकलन बीच्या, त्यांनी सांगितलं खेळपट्टी खूप सुंदर आहे. 22. चला फिल्डिंग लावा, 22 धावा आहेत, कंपल्सरी चेसिंग. क्या बात आहे. बघा महेंद्र म्हात्रे सांगतायत 2-2 गेल्या तरी बाळू 12 होतील. सहा चेंडू 22. 12 बॉल मध्ये 24 हव्या होत्या. 12 चेंडू मध्ये 26 हव्या होत्या. संपूर्ण समीकरणच बदललं गोलंदाज सुभाषने. स्पॉन्सर बाय NB. नक्कीच निलेश म्हात्रे यांनी प्रस्तुत केलेल्या जर्सी बघा, कलरफुल जर्सीत बाळू NB. निवृत्ती बुवा निलेश म्हात्रे यांची पिताश्री जे आपल्यामध्ये आज नाहीये, त्यांच्या नावाने जर्सी प्रस्तुत केल्या निलेश म्हात्रे यांनी. प्रसिद्ध गायक सुनील भोईर यांचे आगमन झाले. त्यांची मॅच मला वाटतं तिसरी मॅच आहे. त्यांना माहिती आहे टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. तुषारसाठी हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळतात. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, मंगेश आहेत तिथे. 5 चेंडू 21. मंगेशला माहिती आहे सिंगल डबल ही मॅच जिंकता येणार नाहीये. चोळेगावला ही मॅच जिंकायची असेल तर षटकार चौकार मारावे लागतील. रेग्युलरच्या मॅचेस ज्यावेळी झाल्या बऱ्याचशा संघांनी टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यांना माहिती आहे धावा चेस करायला थोड्याशा कठीण जातात त्या खेळपट्टीवर जर तुम्ही जास्त टार्गेट उभा करताय. नो बॉल. 5 चेंडू 20. जावा. आता येणारा चेंडू फ्रीट आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय किरण दादा चौधरी आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे, 40+ संघटनेचा नियम आहे. एक धाव इथे मिळाली लेगबाईच्या स्वरूपात. 4 चेंडू 19. 3 चेंडू शिल्लक आहेत. इथे चेंडू उंच गेली, झेलची शक्यता आहे. सुदर्शन बघा बाळू, त्यांना माहिती आहे सुदर्शनला झेल होणार नाहीये. एक फ्लेक्सिबल क्रिकेटर आहेत सुदर्शन. दोन चेंडू बाकी आहेत.
18 रन्स करायचे आहेत या मॅच मध्ये. चोळेगाव 40+ संघ आता मात्र पराभवाच्या छायेखाली दिसतोय. महेंद्र एक चेंडू आता 18 करायचे आहेत. एक लिगल डिलिव्हरी मोठागाव संघ पहिला सामना इथे जिंकेल. पण मोठागाव 40+ संघ आपण पाहिलं ना, सुरुवातीला ज्यावेळी खेळायला सुरुवात केली थोडासा संघर्ष केला. मग नंतरच्या त्यांच्या स्पर्धा तुम्ही पाहिल्या ना, बऱ्याचशा स्पर्धा बघा जिंकल्याही आणि बऱ्याचशा स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनल सेमीफायनल मध्ये पराभूत झाले. शेड्यूलच्या स्पर्धेत 1 रननी सेमीफायनल मध्ये पराभूत झाले होते. चांगला गोल चेंडू होता, चांगला चेंडू होता. सामना इथे जिंकलाय मोठागाव 40+ संघाने. अभिनंदन त्यांचं. हार्ड लक म्हणूया आपण चोळेगाव 40+ संघाला. चला साबे 40+ लगेच फिल्डिंग लावायची आपण, आपल्याकडे वेळ कमी आहे. महेंद्र म्हात्रे बघा धाबा देत आहेत, कौतुक करतायत तुषारचं. सुभाष मुंडे आपल्या 1000 रुपयाचं कॅश प्राइस घेऊन जायचे. क्या बात आहे बघा, सुभाष मुंडे एक जबरदस्त क्रिकेट आहे. मैदानाच्या बाहेर खूप चांगली मैत्री ते जपतात. चेक. नितीन, चौकार किती आहेत कुणाचे ते सांगायचे आहेत, कारण का पारितोषिक देखील द्यायचे आणि मॅन ऑफ द मॅच कोणी ते देखील डिक्लेअर करा.